नमस्कार, जनमत मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। पाटपिंपरी ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचाराची चौकशी आता अंतिम टप्प्यात आली आणि काही धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। त्या संदर्भातली ही बातमी आपण पाहतोय। नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातील पाटपिंपरी ग्रामपंचायतीमध्ये जो काही कथित भ्रष्टाचार झाला होता त्याची चौकशी आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे। जनमत मराठी वृत्तवाहिनीचे संपादक राजेंद्र आमरे यांच्याकडे सुनील उगले यांनी सादर केलेल्या पुराव्यानंतर सुरू झालेली ही चौकशी आता अनेक धक्कादायक बाबी समोर घेऊन येऊ लागली आहे। त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये अक्षरशः कळवळ उडाली आहे। ऑनलाईन कामांमध्ये अनियमितता आणि वस्तूंचा अचानक प्रकट होण्याचा गुणधर्म हे महाराष्ट्रातल्या आगळ्या वेगळ्या ग्रामपंचायतीमध्ये या ग्रामपंचायतीचा समावेश करणारा घटक आहे। ही एक गंभीर बाब असून ऑनलाईन विकास कामांमध्ये ज्या वस्तू 6 महिन्यापूर्वी लाभार्थ्यांना दिल्याच नव्हत्या त्या चौकशीच्या दरम्यान अचानक ग्रामपंचायतमध्ये आढळून आल्या आहेत। त्यामुळे ग्रामपंचायतमध्ये निश्चितच मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा संशय अधिक बळावला आहे। ज्या वस्तूंचं वाटप झालंच नाही ते आता अचानक कशा काय दिसू लागल्या असा प्रश्न आता ग्रामस्थांना पडला आहे। याशिवाय पाणी पुरवठा उपकरणांमध्ये सुद्धा लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त होतोय। गावच्या पाणी पुरवठ्याच्या टाकीला 3,64,000 रुपये किमतीचं उपकरण बसवल्याचं कागदोपत्री दिसतंय, मात्र प्रत्यक्षात पाहणी केली तर त्या उपकरणाची बाजारातली आजची किंमत 50,000 रुपये असल्याचं समोर होताना दिसतंय। यावरून पाण्याच्या टाकीच्या उपकरणामध्ये सुद्धा लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा थेट आरोप केला जातोय, जो अत्यंत गंभीर असा आहे। भ्रष्टाचारावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला जातोय का असा प्रश्न या निमित्तानं उभा राहतोय। भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतर LED TV आणि ऑटोमॅटिक क्लोरिनेटर, डोजिंग पंप यासारख्या वस्तू अचानक ग्रामपंचायतीमध्ये दिसू लागल्यानं ग्रामस्थांना मोठा धक्का बसलाय। 2024 खरेदी केलेल्या वस्तू आता अचानक कशा काय आल्या असा प्रश्न उपसरपंच योगिता सातपुते, सदस्य दिलीप उगले, शकुंतला गुळवे, बारकू ताकाटे, सुमन उगले, निर्मला बर्वे तसेच चक्रधर सुनील उगले यांनी उपस्थित केला आहे। हा प्रकार भ्रष्टाचारावर पांघरून घालण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांचं म्हणणं असून गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांच्यावर या भ्रष्टाचाराच्या संशयाची सुई फिरत असल्याचं उपसरपंच आणि सदस्यांनी इशारा दिलाय। तसंच सरपंच आणि ग्रामसेवक यांना वाचवण्यासाठी विस्तार अधिकारी देशमुख, कांगणे तसेच गटविकास अधिकारी अप्रत्यक्ष मदत करत असल्याचाही थेट संशय व्यक्त केला आहे। पिंपरी ग्रामपंचायत उपसरपंच मागील भ्रष्टाचार घोटाळा प्रकरणी आम्ही न्यूजवाले बोलवले होते। त्या क्षणी ते न्यूजवाले आले। चौकशी झाल्यानंतर ऑटोमॅटिक क्लोरिनेटर मशीन बसवलं गेलं आहे। त्याची किंमत 3,64,000 आहे। परंतु त्याची किंमत एवढी नसताच त्याची चौकशी व्हावी। त्याचं पेमेंट डिसेंबर 2024 काढले गेलेलं आहे। त्याचं मशीन आता बसवलेलं आहे। त्याची तात्काळ चौकशी व्हावी अशी नम्र विनंती। आमच्या ग्रामपंचायतमध्ये TV खरेदी झालेली दाखवली होती। 2025 पेमेंट काढलेलं होतं। फेब्रुवारीमध्ये आम्ही न्यूजवाले बोलवले। न्यूजवाले आल्यानंतर आम्ही BDO साहेबांकडे तक्रार दिली होती। BDO साहेबांची चौकशी झाली। त्या पिरियडमध्ये मग त्यांनी ग्रामसेवक आणि सरपंच मॅडम यांनी रात्रीच्या TV आणून ग्रामपंचायतमध्ये ठेवल्या गेल्या। माझे नाव सुनील शिवाजी उगले, मी राहणार पाटपिंपरी ग्रामस्थ। मी या ग्रामपंचायत भ्रष्टाचाराच्या घोटाळ्याबाबत एक BDO साहेबांना एक तक्रार अर्ज केला आणि त्याचबरोबर राजेंद्र आमरे जनमत मराठीचे संपादक यांना ही गोष्ट कळवली होती। तर त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांची बाईट घेतली होती। तर त्याच्यामध्ये तोपर्यंत फेब्रुवारी महिन्यामध्ये जे 2,55,000 रुपये बिल मारलं होतं ग्रामसेवक मॅडम आणि सरपंच यांनी संगनमताने, तर त्या टीव्या ग्रामपंचायतला आलेल्या नव्हत्या। तर ह्या गोष्टीची चर्चा झाल्यानंतर त्यांनी अचानक त्या 4-5 दिवसांच्या दरम्यान ग्रामपंचायतला 5 टीव्या आणून ठेवलेल्या आहेत। त्यानंतर ऑटोमॅटिक क्लोरिनेटर मशीन ज्याचं डिसेंबरमध्ये बिल मारलं होतं 3,64,000 रुपये, ते मशीन मला वाटतं काय 25-30 हजाराचं मशीन असावं माझ्या हिशोबाने। तर त्यांनी ते मशीन पण त्या 5-6 दिवसामध्ये आणून फिट करून ठेवलं तिथं चर्चा झाल्यानंतर। तर याची सखोल चौकशी व्हावा असं मला वाटतंय, कारण ते मशीनची किंमत तर काय इतकी 3,64,000 नाही, ही पूर्ण गावाची फसवणूक चालू आहे। क्लोरिनेटर पाण्याच्या टाकीजवळ बसवलेला आहे। त्याचे 3,64,000 रुपये किंमत काढलेली आहे त्यांनी डिसेंबर 2024 मध्ये, परंतु त्याची किंमत
एवढी नसावी असं मला वाटतंय. आणि आम्ही तिथे अक्षरशः जाऊन पाहणी केल्यास त्या पाण्याच्या टाकीमध्ये जीवजंतू पडलेले आहेत. तेच कनेक्शन आपल्या गावच्या पाण्याच्या टाकीला जोडलेलं आहे. तेच जीवजंतू जर गावात लोकांना गेले तर त्याचं आरोग्यावरती हानी होईल. मात्र विस्तार अधिकारी देशमुख आणि कांगणे यांनी निरपेक्ष चौकशी करून संबंधित दोषीवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आता ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे. जनमत मराठी न्यूजचे संपादक राजेंद्र आमरे या सर्व घडामोडींवर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. या चौकशीतून आता पुढं काय निष्पन्न होतं आणि खरंच प्रशासन दोषींवर कठोर कारवाई करतं का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, नाशिक.